कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहिल्या, तुझ्या आजच्या वागण्याचं कारण गुरुजींची भविष्यवाणी हे होतं का अजून काही होतं? आज पहिल्यांदा असं झालंय की मी तुला समजूच शकत नाहीये। प्लीज अहिल्या, प्लीज सांग। श्रीकांत, मी एक आई आहे आणि मी माझ्या मुलांच्या भल्यासाठी काही निर्णय घेतले तर त्यात इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? मी माणूसच आहे ना, मी कधीतरी स्वार्थी होऊच शकते ना। पण तरी सुद्धा पारूच्या बाबतीत तू काहीतरी वेगळा विचार करतेस, हो ना? श्रीकांत, पारू आणि आदित्य एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत। त्या दोघांना त्यांच्या मर्यादाही माहिती आहेत आणि मुळात पारूवर मारुतीचे संस्कार आहेत आणि आपण मारुतीला ओळखतोच। हे सगळं जरी खरं असलं तरी मला त्यांच्यात वाढणारी जवळीक दिसत होती। त्यात काही वाईट नाहीये किंवा मी त्याच्याकडे अजिबात वाईट नजरेने बघत नाहीये, पण पारू आदित्यमध्ये गुंतली तर नाहीये ना, हे मला एकदा तपासून बघायचं होतं। हे बघ, कारण असं असेल तर ते आदित्य आणि अनुष्काच्या संसारासाठी फार घातक ठरेल। श्रीकांत, या घरात माझ्या सकट पारू सगळ्यांचीच लाडकी आहे। ती चांगली मुलगी आहे, प्रेमळ आहे, समजूतदार आहे, संस्कारी आहे, पण म्हणून ती आदित्यची बायको नाही होऊ शकत। किर्लोस्कर कुटुंबाचं एक स्टेटस आहे। आपण इतक्या कष्टाने उभं केलेलं हे किर्लोस्कर एम्पायर आहे आणि आपल्यावर हजारो कर्मचारी आणि त्यांचं कुटुंब अवलंबून आहे। या सगळ्यांना सामावून घेणारी मुलगी आपल्याला सून म्हणून हवी आहे। अनुष्का आदित्यसाठी योग्य निवड आहे आणि म्हणूनच गुरुजींची भविष्यवाणी माहिती असताना सुद्धा मी आदित्यसाठी अनुष्काची निवड केली आहे, ही माझ्या सतसत विवेकबुद्धीला अनुसरूनच। पण जर का पारू आज तुझ्या परीक्षेत नापास झाली असती तर पारूचा हा या घरातला शेवटचा दिवस असला असता। देवी आई, शेवटी शिरा बनवून आणलाच असतो। येते। पारू थांब। पारू, आजच्या आनंदाच्या दिवशी तू घरातल्या सगळ्यांचं तोंड गोड केलंस, मग कोणीतरी तुझंही तोंड गोड करायला हवं ना? देवी आई, मी येते। हा, काय सुरू आहे ना या घरात मला काही कळत नाहीये। त्या मोलकरणीचा आगाऊपणा कोणाला दिसत नाही। तिला या घरातून बाहेर काढायच्या ऐवजी मला शिक्षा करतात। म्हणजे काय सुरू आहे? कोण आहे मी या घरची? सून आहे ना, सून। मी इथे येणार, मी असे बसणार, इथून सगळ्यांना ऑर्डर सोड। काय झालं? दामिनी काकू, आपल्या घरात दामिनी काकू कुठेतरी शिरलाय, कुठेतरी आहे असं काय हरकत दिसते, कुठेतरी मला भीती वाटते। एक मिनिट, शांत हो, शांत हो, खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस। खरंच तू पाहिलेस का कोणाला?
अहो मोहन काका काय बोलताय? खोटं कशाला बोलतील? त्या किती घाम आलाय बघा त्यांना, किती घाबरल्यात त्या. अहो मी का खोटं बोलू? पण आता मी खरं माझ्या डोळ्याने बघितलं. दामिनी काकू हो तुम्ही शांत व्हा, आम्ही सगळे आलोयत ना. तुम्ही आम्हाला सांगा काय झालं, कोणाला पाहिलंय तुम्ही? आपल्या घरात ना कोणीतरी शिरलंय, हाडळय कोणीतरी. ती हॉरर फिल्म मध्ये एखादी चटकी असते ना तशीच दिसते. असं का चेहरा आहे. मला भीती वाटते, बघा ना प्लीज. दामिनी काकू नेमकं कुठे पाहिलंस ते सांग मला. हे बघ मी इथे आले. मी इथे असे फिरत होते, इथं बोलत होते म्हणून इथे गेले आणि इथे काय झालं? हसायला काय झालं? सांगा ना का हसताय? नको तुम्ही पण जाऊ नको, तुम्हाला पण मारून टाकेल. तुम्ही पण घाबरतील. नाही मी नाही घाबरणार. ये 2 मिनिटं ये मी आहे ना. ये मला भीती वाटते. ये जरा ये मी नाही बघणार. हीच होती का ती? भीती वाटते मला. दीप मी होते. कधी कधी माणूस स्वतःलाही घाबरतो. काळजी करू नको, सवय होईल तुला. दामिनी काकू आम्ही सगळे आहोत बाहेर, काही लागलं तर सांगा आम्हाला. दामिनी काकू काळजी घ्या. आहो तरी ऐक ना, तोंडाला काळं लागलंच आहे. अजून काही लागलं तर कळव मला. त्या पारूला मी अजिबात माफ करणार नाही. तिच्यामुळे आज माझं तोंड काळं झालंय. तिला शिक्षा होणार, पण आधी या शिक्षेतून वाचायसाठी मी काय केलं पाहिजे याचा विचार करते. अगं तुला प्रिया काय सांगू, अभिषेक करण्यासाठी पाणी लागणार होतं. आदित्य हँडपंप ट्राय करतोय पण पाणी काही येईच ना. बिचारा थकला. आणि हे सगळं आदित्य दादांनी केलं ते फक्त तुझ्यासाठी. हो ना. गेस्ट हाऊस मध्ये पण सतत माझ्या अवतीभोवती फिरत होता. हो मी म्हंटल ना आपण शॉपिंगला जाऊयात आदित्य, तर म्हणायचं नाही नको आपण इथेच थांबूयात. आणि गाडी चालवताना मला म्हणे आपण लॉंग ड्राईव्हला जाऊयात, तेही दोघेच. वाव, किती रोमॅन्टिक आहे सगळं. ऍक्च्युली यापेक्षा रोमॅन्टिक तेव्हा झालं असतं जेव्हा पारूऐवजी मी आदित्य सोबत जंगलात अडकले असते. पण मला शॉपिंगला जायची दुर्बुद्धी सुचली आणि ती संधी माझ्याऐवजी पारूला मिळाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.